नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, विषय हा जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण अशा पद्धतीचा आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील दादांच्या नेतृत्वाखाली गेले वर्षभर जोरदार सुरू आहे. आपल्या या आरक्षणाच्या विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक उठवून उभा केलं आणि आंदोलन करायला लावलं, असा त्यांचा थेट आरोप आहे. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील एकदा स्पष्टपणे म्हणाले, ओबीसी नेतृत्वानं आता जे तुम्हाला आरक्षण दिलंय ते एम्पिरिकल डेटा न घेता दिलं आहे. म्हणजेच एससी एसटी या दोन प्रवर्गाचं आरक्षण 50% आणि या मॅक्झिमम टक्केवारीतून वजा करून राहिलेलं सगळं आरक्षण ओबीसी समाजाला दिलेलं आहे, म्हणजे 50%च्या मर्यादेमध्ये. हे तुम्ही विसरू नका. त्याला कोणताही क्रायटेरिया लावला नाही, अटी शर्ती लावलेली नाहीत, एम्पिरिकल डेटाची अटही घेतलेली नाही. या आरक्षणाच्या मार्गदर्शक आवश्यकतेनुसार ज्या समाजाला आरक्षण द्यायचंय त्यांचा एम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. पण ओबीसी समाजाला जे आरक्षण या चुकीच्या ठोकताळ्यावरती दिलं गेलेलं आहे, जर आम्ही चॅलेंज स्वीकारलं आणि आम्ही जर विरोध केला तर मनोजदादा जरांगेंनी स्पष्टपणे एकदा असं सांगितलं की ओबीसीना सुनावलं आणि सांगितलं की तुम्हाला तुमचं हे आरक्षण हे रद्द होईल. आम्ही कोर्टात गेलो तर तुमची सगळ्यांची बुची होईल, आरक्षण टिकणार नाही. या संदर्भात उत्तर प्रदेशचे नेते काशीराम यांचे सुप्रसिद्ध तत्व म्हणू किंवा एक वाक्य आहे. ते म्हणायचे, जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी भागीदारी. या तत्वानुसार आरक्षणावरती अगदी योग्य मार्गदर्शन होत आहे असं म्हणायला हरकत नाही. आता भारतातील जवळपास सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत झालंय की भारतीय जनता पार्टी ही जातनिहाय जनगणना मान्य करत नाही. कोर्टाच्या आदेशाकडे बोट दाखवते आणि टाळतात. जातनिहाय जनगणना झाली तर जातींचा आर्थिक विषमतेशी संबंध स्पष्ट होईल आणि भाजपच्या हिंदुत्वामागील खोटा पर्दाफाश होईल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं सांगतं, भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला सत्तेवर आली त्या काळात आर्थिक विषमतेची दरी मित्रहो वाढले. याची माहिती 2014 ते 2022-23 या काळातील सांगतो. केवळ देशाच्या 1% लोकांच्याकडे देशाची 40% संपत्ती आहे, किंवा तळाच्या 50% लोकांच्याकडे देशाची एकूण केवळ 3% संपत्ती आहे. बघा किती विषमता आहे. आपल्या समाजातील जातीची उतरंड पाहता ज्यांना घटनेने संरक्षण दिलेलं नाही त्या वर्गाची आर्थिक प्रगती रोखली गेले, असं सार्वजनिक सगळ्यांचं मत यामुळे झालं. आता ती वेळ आणि तो काळ आलाय. जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे, त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. याचं ज्ञान केवळ जातनिहाय जनगणना केल्यानेच येऊ शकेल, अदरवाईज येणार नाही. म्हणजेच ज्यांच्या विकासाच्या योजना किंवा धोरण आखताना त्याचा उपयोग होईल म्हणून जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी 50%च्या वरील बेकायदा 10% आरक्षण गरजवंत सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला दिले.
हे देऊन ते आमच्यावर उपकार केल्याची भाषा करतायत. पण त्यांनी हे लक्षात घ्यावं, बिहार हायकोर्टाने 50%च्या वरील सगळं आरक्षण बेकायदेशीर ठरवलंय, नाकारलंय. असं असलं तरी फडणवीस साहेब म्हणतात की बिहारचं आरक्षण रद्द जरी झालेलं असलं तरी आमचं आरक्षण टिकणार. कसं टिकणार सुप्रीम कोर्टापर्यंत? मी स्पष्ट सांगतो, हे गाजर आहे, निवडणुकीपुरतच हे गाजर आहे. हे मराठा समाजानं ओळखलंय आणि सगळ्यांनी ओळखावं. काही दिवसापूर्वी प्रशासनाला मार्गदर्शन व्हावं आणि आरक्षणाची गरज सुस्पष्ट होण्यासाठी बिहार राज्याने जातनिहाय जनगणना केली. 2 ऑक्टोबर 23ला ती जाहीर केली. या जनगणनेनंतर त्यांनी आरक्षणाची टक्केवारी 65% पर्यंत वाढवली. पण मित्रो, हायकोर्टाने अखेर बिहारला 50%च्या वर सुप्रीम कोर्टानं घालून दिलेला जो बार आहे त्याच्यावरचं सगळं आरक्षण रद्द केलं. त्यामुळं आता संसदेनेच पुढाकार घेऊन जातनिहाय जनगणना केली पाहिजे, त्यास पर्याय दिसत नाही. अनेक राज्यातून जातनिहाय जनगणनेची मागणी आज होताना दिसून येते. त्याचं कारण आहे स्थानिक आरक्षणाबाहेरील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास पडलेल्या समाजाने तशी मागणी केली आहे, आंदोलनं झालेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाज येतो, गुजरातमधील पटेल समाज येतो, राजस्थानातील गुर्जर समाज येतो, हरियाणातील जाट आणि आंध्र प्रदेशातील कापू, अशा अनेक जातींचा समावेश आहे की ज्यांना आज आरक्षणाची गरज आहे, जे आंदोलन करत आहेत. मित्रो, मध्यंतरी काही दिवसापूर्वी राहुल गांधींनी संसदेमध्ये या संबंधाने जोरदार आवाज उठवला. भाजपने 2021ला जनगणना करणे गरजेचं होतं, अर्थात कोरोनाचा काळ असेल म्हणून पुढे गेले, पण ती आज तागायत केलेली नाही. ती त्यांनी तात्काळ करावी आणि ती जातनिहाय करावी अशी मागणी आज काँग्रेसच्या राहुल गांधींनी मागितली. जर बीजेपी जातनिहाय जनगणना करत नसेल तर आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही जनगणना करू आणि ज्याचा हिस्सा त्याला निश्चित देऊ, असं राहुल गांधींनी जाहीर केलं. शिवाय जनतेच्या हितासाठी सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास पडलेल्या जातींच्या उत्थानासाठी म्हणून 50%च्या आरक्षणाची मर्यादा देखील उठवू, असं देखील सुस्पष्टपणे राहुल गांधी सांगतात. महत्वाचं आहे साहेब, फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला 10% आरक्षणाचं गाजर दिलं. ते बेकायदेशीर आहे, सर्वजण जाणतात, सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही आणि त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळं हक्काचं ईडब्ल्यूएस आरक्षण सुद्धा आपण अडचणीत आलं, आपल्याला मिळत नाही. त्यामुळं मराठा समाजाला कोणत्याच प्रकारचं आरक्षण मिळत नाही, अशी आज स्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना मित्र झाली नाही, अर्थात त्यावेळची परिस्थिती. इतिहास जो आहे तो ब्रिटिश काळातील आहे. तशी पहिली जातनिहाय जनगणना 1931 आणि तीच माहिती आजपर्यंत पायाभूत ठरवून धोरण विविध जातीसाठी धोरण आणि नियोजन आखले जाते. किती दुर्दैव आहे पहा. 1947 पासून आजपर्यंत जातनिहाय जनगणना झालीच नाही. 2011ला झाली, पण ती भारतीय जनता पार्टीने जाहीर केली नाही. मराठा आरक्षणासाठी जो एम्पिरिकल डेटा पाहिजे होता तो डेटा मोदी सरकारनं देण्यास नकार दिला. प्रशासनाच्या सोयीसाठी जनगणना झाली पाहिजे. कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे आणि त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर काय आहे हे समजण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, हे जसं आवश्यक आहे, हे कधीपासून नेमकी ही मागणी जातनिहाय जनगणनेची झाली तर साधारणपणे 1980 नंतर ही मागणी जोर धरू लागली. आज महाराष्ट्रातील मराठा समाजाने जोरदार आंदोलन गेले वर्षभर उभं केलंय. भाजप आरक्षण द्यायला तयार नाही,
मोदींनी महाराष्ट्राचा ठराव झिडकारून टाकला, अशी आजची स्थिती आहे. मराठा समाजाची आकडेवारी सांगताना काही जण आज अंधारात बोलतात. काही जण म्हणतात 40% आहे, काही जण म्हणतात 34%, काही जण म्हणतात 28%. सगळे असे ठोकताळे आहेत. आणि आरक्षण मात्र फडणवीस साहेब की जे 28% मान्य करतात 10%च देतात. 50% म्हणजे कमीत कमी 14% द्यायला पाहिजे होतं ना, आणि ते एससीबीसीतून देतात. खरी गंमत, आणि तेही 50%च्या वरील सुप्रीम कोर्टात न टिकणारं आरक्षण देतात. शासनाला विकासाचे धोरण आणि नियोजन आखण्यासाठी जातनिहाय जनगणना मित्रो अत्यावश्यक आहे. आता या बाबतीत काँग्रेसनं पुढाकार घेतलाच आहे, ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. इतरही सर्व पक्ष जोरदार मागणी करतायत. दर 10 वर्षांनी होणारी 2021 ची जनगणना तात्काळ सुरू करा, अशी मागणी सगळेजण करतायत. आणि ती जनगणना जातनिहाय करून सर्व जाती धर्मांना न्याय द्यावा, ही मागणी आज जोर पकडू लागली. मित्रो, मराठा आरक्षणाच्या निमित्तानं का असेना, पण जनगणना ही तात्काळ होणं गरजेचं आहे, की ज्यामुळं कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे आणि ती कोणत्या आर्थिक सामाजिक स्तरावरती आहे याचं ज्ञान किंवा आकलन आपल्याला होईल. म्हणून भारतीय जनता पार्टीनं आता मराठा आरक्षणाला जरी विरोध केला असला तरीही आता फडणवीस म्हणतायत आम्ही जातनिहायला सकारात्मक आहोत, बोलाची कडी बोलाचा भात नको, तुम्ही स्वतः ठराव करा आणि केंद्राला पाठवा आणि ही जातनिहाय जनगणना कोणत्याही परिस्थितीत झाली पाहिजे यासाठी आग्रही राहा. मला असं वाटतंय माझ्या ही आजची पोस्ट आपल्याला कशी वाटते ही कमेंट करून सांगा, आणि ही पोस्ट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.